नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये अपूर्वाने सगळ्यांची झोप उडवलेली आहे आणि शशांक तर प्रचंड वैतागलेला दिसतोय. तर प्रेक्षकांनो, झालं असं की तुम्हाला तर माहीतच असेल की अपूर्वा आणि शशांकचं लग्न झाल्यानंतर दादा काका तिला आदर्श सून होण्याचे सल्ले देतात, जबाबदारीने वागायला सांगतात. आणि आता हेच खूळ अपूर्वाच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे आणि रात्री अपूर्वा आणि शशांक दोघेही एकत्र असताना तिच्या डोक्यात हेच खूळ असतं. शशांक तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु तिला काही समजत नाही. ती आदर्श सून कसं व्हायचं या नादातच असते आणि अख्खी रात्र तशीच जाते. यानंतर सकाळी अचानक खूप मोठ्याने अलार्म वाजायला लागतात. हा बिचारा शशांक एकदम दचकून उठतो, अचानक काय झालं म्हणून. आणि एक नाही तर 2-3 अलार्म या अपूर्वाने लावलेले असतात, पहाटे 5 वाजेचे. उठल्यावर पहिला बोलतो की हे अलार्म बंद करा, हे कशाला लावले. तेव्हा ती सांगते की मला आदर्श सून व्हायचे आणि आदर्श सून पहाटे उठून सगळी कामं करतात म्हणून मी अलार्म लावलाय. या ठिकाणी शशांकची प्रचंड झोपमोड होते, खूप वैतागतो. अपूर्वा इथंच थांबत नाही तर पुढे ती देवपूजा करत असताना मोठ्याने शंखनाद करते आणि या शंखनादामुळे कानेटकर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची खूप झोपमोड होते. सगळेजण दचकून जागे होतात आणि सगळेजण बाहेर येऊन पाहतात तर काय, अपूर्वा शंखनाद करत असते, देवपूजा करत असते. अशा पद्धतीने अपूर्वाने सगळ्यांची झोपमोड केलेली आहे.